लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री आणि एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे यांच्यासोबत आम्ही संवाद साधलाय। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांना एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न कराल या प्रश्नावर रक्षा खडसे यांनी सडेतोडपणे उत्तर दिलं। कलह महत्त्वाचे की विकास, आजच्या तरुण पिढीला काय महत्त्वाचं वाटतं असे सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केले आहेत। एक मोठी जबाबदारी तुम्ही पुन्हा एकदा घेताना दिसून येतात की ज्यावेळेला खडसे साहेबांबद्दल बोललं जात होतं त्याच वेळेला दुसरीकडे पक्षांतर्गत त्यांना होणारा विरोधाला सामोरं जाणं, अनेक चौकशांना सामोरं जाणं, तर दुसरीकडे मात्र त्यांचे जे कट्टर विरोधक म्हणून गिरीश महाजनांना समजलं जातं त्या दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी जर तुम्ही तुमच्या खांद्यावर घेणार असाल तर हे कसं घडवून आणणार आहात तुम्ही? बघा, याच्यासाठी आधी पण प्रयत्न झालेले आहे, पक्षाच्या अंतर्गतही झालेले आहे, माझ्याकडनंही झालेले आहे, पण शेवटी आता ते इतके टोकाला गेलेले विषय आहे की आता ते कसे एकत्र येतील हा खूप मोठा प्रश्न आहे। पण तरी सुद्धा प्रयत्न हाच चालू आहे की वेळेसोबत ह्या सुद्धा गोष्टी पुढे म्हणजे चांगल्या होतील हीच अपेक्षा मी पण करते। पर्सनल आयुष्यात तर कोणी कोणाच्या जायला नको। लोकांना ठीक आहे, काही ठराविक लोक आहे की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, पण आज जर तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या युवा व्यक्तीला विचारा, युवा पिढीला विचारा, त्याला काय अपेक्षित आहे? की तुम्हाला ह्या नेत्यांमधले भांडणं जास्त अपेक्षित आहे की तुम्हाला ह्या जिल्ह्याचा विकास अपेक्षित आहे? ऑफकोर्स तो विकासच सांगणार आहे। म्हणून माझं पर्सनल मत आहे की कोणीही कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये न जाता कामावर कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल आणि लोकही आपल्यापासून समाधान होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।